हॅलो, नमस्ते. आज आपण अस्तर कसं जोडायचं ते बघणार आहे. आता आपण हे कटिंग करलेलं आहे आणि त्याला पिना लावलेली आहे अस्तर आणि साडीच्या कपड्याला. तर आपण आता हे अस्तर कसं जोडायचं हे बघणार आहे. बघा, आहे आपली बाही आहे आणि आपला साडीचा कपडा आणि हे अस्तर. हे जो आपला साडीचा कपडा आहे तो शिदा ठेवायचा आणि अस्तर उलटं, म्हणजे शिद्यावर उलटं ठेवायचं आणि आपण ही शिलाई टाकून घ्यायची. हे बघा, आपण शिलाई टाकून घेतलेली आहे आणि मग याला ओपन करून दाब शिलाई टाकायची. तर दाब शिलाई ही अस्तरवर टाकायची, साडीच्या कपड्यावर नाही टाकायची, अस्तरवर टाकायची. अस्तरवर टाकल्यावर मग ते आतमध्ये व्यवस्थित पलटलं जाते. हे बघा, हे व्यवस्थित पलटवायचं आणि हाताने फिनिशिंग करायची आणि त्याच्यावर पुन्हा आपण हे दाब शिलाई टाकून घ्यायची. बघा, त्याच्यावर एक दाब शिलाई टाकून घ्यायची, एक शिलाई टाकायची. पण जर तुम्हाला आवडत असेल तर 2 शिलाई शेजारी शेजारी टाकू शकता, पण मी एकच शिलाई टाकते. तर बघा, हे आपली दाब शिलाई झालेली आहे आणि पुन्हा आपण साईडच्या साईडलाही शिलाई टाकून घ्यायची. अस्तर आणि कपडा असा हा जोडून घ्यायचा. आपण जी बाही कटिंग केलेली आहे याला पुन्हा आपण एक वेळा मोजून व्यवस्थित मापाने कट करून घ्यायची. म्हणजे असं नाही की आपण कटिंग केली म्हणजे जोडलं म्हणजे लगेच जोडून द्यायचं नाही. तिला एकदा चेक करायची उंची आणि आपला जो कट आहे तो व्यवस्थित आलेला आहे का मोजून घ्यायचा आणि जरासं आपल्याला काही एक्स्ट्राचं वाटलं तर ते कट करून घ्यायचं. हे बघा, आपण ही बाही जोडून झालेली आहे आपली. व्यवस्थित फिनिशिंगमध्ये असं जोडायचं. तर बघा, आपली ही कटोरी पण आपण चेक करूनच जोडायचं. कारण का की आपण असं डायरेक्ट घेतलं आणि जोडलं ना तर त्या दोघी एका साईडच्याच होतात. तर बघा, असं समोरासमोर ठेवायचं अस्तर आणि त्यावर आपल्या साडीचा कपडा, म्हणजे आपल्या हा एका साईडच्या होत नाही. आपण समोरासमोर ठेवल्याने चेक करून घ्यायचं. हे बघा, आपण हे साईडकडनं गोल साईडनं शिलाई अशी पूर्ण टाकून घ्यायची. जे असं एक्स्ट्राचं असलं ते कट करून घ्यायचं. बघा, आपण हे शिलाईने अस्तर जोडून घेतो आहे. तसंच सेम आपण ही दुसरी जी कटोरी आहे ही पण जोडून घ्यायची. याच्यावर 5 नंबरची टीप टाकून घ्यायची, म्हणजे 5 नंबरची शिलाई, जाड शिलाई, बारीक टाकायची नाही. नंतर आपण शिवताना आपली जी शिलाई आहे नॉर्मल तीच करून घ्यायची. हे बघा, आपल्या दोघी कटोऱ्या जोडून झालेल्या आहे. हे बघा, असं समोरासमोर ठेवून चेक करून घ्यायचं, आपलं व्यवस्थित आलेलं आहे. आणि आता आपली ही योकपट्टी आहे, योकपट्टी पण तसंच आहे. यांना पण चेक करून घ्यावं लागते की हे एक साईडच्याच नाही झाल्या पाहिजे. तर त्यांना जो उंच भाग आहे तो समोरासमोर ठेवायचा आणि जो नेमुडता भाग आहे तो असं दुसऱ्या साईडला ठेवायचा. म्हणजे आपल्या ह्या एकाच साईडच्या होणार नाही. हे पण चेक करून घ्यायचं समोरासमोर ठेवून आणि दुसरीला पिन लावून द्यायची, म्हणजे ती निघणार नाही किंवा सुटणार नाही. म्हणजे असं एक्स्ट्राचं आहे ते कट करून घेतलेलं आहे. बघा, एक्स्ट्राचं याच्यासाठी असते, आपलं अस्तर तर मापाचंच असते, पण आपण साडीचा कपडा थोडा जास्त घेतो. कारण आपण जोडताना कपडा थोडा कमी जास्त होतो, तर आपला साडीचा पाव इंच तरी एक्स्ट्रा असतो. पण नंतर भले आपण त्याला कट करून घेऊ. हे बघा, अशी दाब शिलाई टाकून घ्यायची. शिलाई मारल्यावर आणि आतमध्ये पलटून पुन्हा तिच्यावर एक दाब शिलाई टाकून घ्यायची. हे बघा, पुन्हा एक दाब शिलाई टाकून घ्यायची. वरच्या साईडने बी शिलाई टाकून घ्यायची. आणि बघा,
ह्या दोघी आपण तसंच करून घेतलेलं आहे. आणि जे असं एक्स्ट्राचं वाटलं अस्तरच्या वरती ते कट करून घ्यायचं, कारण आपलं अस्तर मापशीर असते. साडीचा कपडा आपल्याला हा कट करावा लागतो, ते व्यवस्थित फिनिशिंगमध्ये येतं. बघा सेम आपलं हे तसंच करून घेऊ. बघा आपण दुसरी साईडची बी तशीच तयार केलेली आहे, जोडून पलटून आणि दाब शिलाई. आणि हे दोघे आपल्या योगपट्ट्या तयार झालेल्या आहे. बघा आपण असं ठेवल्यावर समोरासमोर उंच भाग आहे, अशा तयार करायच्या योगपट्ट्या. आणि सेम तसंच आपलं साईड पीसचंही तसंच आहे. यांना पण असं समोरासमोर ठेवायचं. बघा असं व्यवस्थित चेक करून घ्यायचं, कारण माझ्यासोबत झालेलं आहे असं बऱ्याच वेळा, की आपण असं पाता डायरेक्ट जोडलं ना तर ते एकाच साईडच्या होत्या. म्हणून असं समोरासमोर ठेवून चेक करून घ्यायचं, म्हणजे आपले व्यवस्थित येतं. आपल्याला कटोरी, साईड पीस आणि योगपट्टी ह्या दोघी असं समोरासमोर चेक करूनच शिवायचं. हे बघा आपण हे चारी बाजूने शिलाई टाकून घेतलेले आहे. आणि जो आपला साडीचा कपडा आहे तो एक्स्ट्राचा तो असा कट करून घ्यायचा, म्हणजे व्यवस्थित फिनिशिंगमध्ये येतं. आता सेम आपण दुसरी तशीच शिवून घेऊ. बघा मी बराच ब्लाऊज माझे अस्तर जोडलेलेचे आहे. आणि म्हणजे ते ब्लाऊज शिवतानाच्या मध्ये आहे, हा मी स्पेशल टाकलाय अस्तर कसं जोडायचं. म्हणजे याच्यामध्ये फक्त अस्तर कसं जोडायचं हा एवढा व्हिडिओ आहे. तर तुम्ही हा पूर्ण नक्की बघा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. आणि काही नवीन शिकायचं असेल तर कमेंट करूनही सांगा. हे बघा आपले हे दोघी साईड पीस तयार झालेले आहे. यांना आपण जोडून घेतलं शिलाईने. आता आपला हा पाठीमागचा भाग आहे हे बघा. तर याला आपण जर कमरेकडचा बाजू आपल्याला पलटवायची असेल तर आपला कपडा शिद्यावर उलटा ठेवायचा, म्हणजे आपला जो साडीचा कपडा आहे तो शिदा ठेवायचा आणि अस्तर उलटा. तर मग आपण पलटून घ्यायची. जर कमरपट्टी लावायची नसली तर असं करायचं, पण जर कमरपट्टी लावायची आहे तर आपल्याला अस्तर उलट्यावरच लावायचं आहे, म्हणजे आपण जे कमरपट्टी आहे ती लावून घेऊ. पण शक्यता माझ्या सगळ्या ब्लाऊजला मी कमरपट्टी लावते, कारण कमरपट्टी लावल्याने ब्लाऊज व्यवस्थित असते बा. हे बघा हे आपण आता हे सगळं जोडून घेतलेलं आहे. आणि आपला जो डिझाईनचा गडा असला, पानगडा, गोलगडा, किंवा आपल्याला पायपिंग लाईन लावायची असली तर आपण त्याला उलटवू बी शकतो. पण आपला गोलगडा आहे ना, आपल्याला पायपिंग लावायची आहे तर मी पलटवल्याचं नाही करत आहे, मी असं डायरेक्ट जोडून घेतलेलं आहे. जर तुम्हाला पलटवायचं असलं गोलगडा, जे नॉर्मल गडे असतात
पलटवायचे. तर तुम्ही आपला साडीचा कपडा शिदा द्यायचा आणि त्यावर अस्तर ठेवून पलटून घ्यायचं कट देऊन. तर बघा आता आपण हे सगळं जोडून झालेलं आहे. आपला पाठीमागचा भाग, हा योगपट्टी आणि ही बाही, ह्या दोघी बाह्या आणि आपले हे कटोरी, ह्या पण आपण सगळं व्यवस्थित जोडून घेतलेलं आहे. आणि आपला साईड पीस आणि हे आपण कसं जोडायचं हे सांगितलेलं आहे मी यामध्ये. आणि कटिंग आणि शिवणकामाचा व्हिडिओ पण आपण टाकलेला आहे, तो पण पूर्ण बघून घ्या. धन्यवाद.